तर मनमाड रेल्वे स्थानकामध्ये पुष्पक एक्सप्रेसची आता तपासणी करण्यात येते आहे। रेल्वेमध्ये आधी आग लागल्याची घटना घडली होती का याची पुन्हा एकदा टेक्निकल टीमनं तपासणी केली आहे। आग लागल्याची अफवाच होती असं टेक्निकल टीमनं म्हटलेलं आहे। प्रथमदर्शनी एबीपी माझाला ही माहिती देण्यात आलेली आहे। आग लागल्याची ही अफवा होती, प्रत्यक्षात अशी कुठलीही आग लागली नाही अशी माहिती सध्या समोर आली आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी मुकुल सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, दुर्घटनेचं या सगळ्या विश्लेषण करायचं झालं तर एका अफवेचे हे सगळे बळी आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। काय नेमकं समोर येतं याबाबत? बरोबर आहे अमोल। काही प्रवाशांना सुरुवातीला असं वाटलं होतं रेल्वेमध्ये आग लागलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी चेन पुलिंग केली, चेन खेचल्यामुळे जी भरधाव ट्रेन होती ती अचानक थांबण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला होता। त्यामुळे रुळावर देखील काही प्रमाणामध्ये ठिणग्या उडालेल्या होत्या। त्याच वेळेस रेल्वेचा वेग हा मंदावलेला होता। अनेक प्रवासी हे दरवाजापर्यंत पोहोचलेले होते आणि त्यामुळे रुळावरच्या काही ठिणग्या बघून आणखी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, आणखी आरडाओरड सुरू झाला। त्यामुळे घाबरलेल्या भेदरलेल्या सर्व प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी रेल्वेमधनं उड्या मारलेल्या होत्या। काही रेल्वेचे दोन्ही बाजूचे जे दरवाजे असतात, काहींनी एका बाजूने उडी मारली, काहींनी दुसऱ्या बाजूने उडी मारली आणि त्याच वेळेस आपण आता सुरक्षित झालो आहोत असं त्यांना वाटत असतानाच अचानक दुसऱ्या ट्रॅकवरनं कर्नाटक एक्सप्रेस आली आणि ह्या भरधाव कर्नाटक एक्सप्रेसने रुळावर असणारे आणि रुळाच्या अगदी खेटून उभे असणाऱ्या प्रवाशांना जोरदार धडक दिली। अनेकांच्या अंगावरनं ही रेल्वे गेली, त्यामुळे त्यांचे शरीर छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये देखील बघायला मिळाले। काही जण गंभीर जखमी झाले, काही जण किरकोळ जखमी झालेले होते। आता ही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे। जसं सरकारी यंत्रणांकडनं आपल्याला माहिती मिळत आहे, 11 जणांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 4 ते 5 जण अद्यापही गंभीर जखमी आहेत, ज्यांना सुरुवातीला शासकीय रुग्णालयामध्ये हलवलं जात होतं, मात्र त्यांची प्रकृती लक्षात घेता काहींना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर इतर जे किरकोळ जखमी आहेत किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जखमी आहेत त्यांच्यावर सरकारी रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। सरकारच्या माध्यमातून आता जे मृत होते त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देखील जाहीर करण्यात आलेली आहे। जे जखमी आहेत त्यांच्यावर सरकारच्या माध्यमातून उपचार देखील केले जात आहेत। परंतु एका अफवेचे एवढे बळी ठरले याबाबत आता चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळेच जळगावमधनं जी अपघातानंतर जी रेल्वे नाशिक जिल्ह्याच्या दिशेने निघालेली होती, पहिलं स्थानक होतं मनमाड स्थानकावर आल्यावर अनेक प्रवाशांनी आपल्या प्रतिनिधींशी चर्चा देखील केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।